नमस्कार मंडळी, वेलकम टू रेनू अँड रेसिपीज. तर चला, आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी पण सुपर टेस्टी अशी जवसाची चटणी. हो हो, तीच जी भाकरीसोबत खाल्ली की 2 घास जास्त जातात. तर चला मग सुरू करूया आपली खमंग रेसिपी. त्यासाठी आपण सर्वात आधी कढई गरम करून घेऊया आणि त्यामध्ये 1 वाटी जवस आपण हे भाजून घेऊया. इथे आपण 1 वाटी जवस घेतलेले आहेत. ते छान मंद आचेवर असे भाजायचे आहेत, नाहीतर ते उड्या मारायला लागतील. जवस तडतडले की लगेच गॅस बंद करायचा. हा असा आवाज तुम्हाला येईल जवस तडतडल्यानंतर. गॅस बंद करायचा आणि कढई बाजूला करून घ्यायची. एका प्लेटमध्ये जवस काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवून द्यायचे. त्यानंतर याच कढईमध्ये आपण थोडेसे तीळ, त्यानंतर थोडीशी फुटाणा डाळ, 10-12 कढीपत्त्याची पाने, थोडेसे जिरे आणि सुक्या 10-12 लाल मिरच्या. हे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सर्व साहित्य आपण इथे घेणार आहोत आणि मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे. अगदी हलकंसं भाजायचं आहे. अरे वा, काय सुगंध येतोय. तुम्हाला माहिती आहे का, जवसाचे खूप सारे फायदे आहेत. जवस हृदयासाठी चांगले आहे. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे हृदय आपलं निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यानंतर पचन सुधारते. त्यानंतर केस आणि त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत बरं का जवस. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रित ठेवते. त्यानंतर यामध्ये खूप सारं फायबर असतं. तर जवस हे रोजच्या जेवणात आपण घेतलंच पाहिजे. त्यासाठी रोज जेवताना तुम्ही 1 ते 2 चमचे जवसाची चटणी आवर्जून जेवणामध्ये घ्या. नक्कीच याचा फायदा होईल. इथे आपले सर्व साहित्य भाजून तयार आहेत. इथे कढीपत्त्याची पानांचं मॉइश्चर निघालं की आपल्याला कळून जाईल की आपलं सर्व साहित्य हे भाजून रेडी आहे. आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहोत. इथे सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. छान खमंग असं भाजून आपलं सर्व साहित्य इथे तयार आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी चिंच, चवीनुसार मीठ आणि लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आपण इथे यामध्ये ॲड करून हे मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत. हे थोडं जाडसर ठेवलं तरी चालेल. सुंदर असा कलर इथे आपला चटणीला आलेला आहे आणि इथं आपली चटणी तयार आहे. आहा, सुंदर असा वास दरवळत आहे. बघता क्षणी खायची इच्छा होईल. ही चटणी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा अगदी तूप भातासोबत पण खूपच यम्मी लागते. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही चटणी कशासोबत खाणार. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.